client side script and server side script, right? See, server side scripts, it requires special dedicated सॉफ्टवेअर काय लागेल त्यासाठी सेपरेट मला सर्व्हर लागेल. ओके, त्या सर्व्हर शिवाय तुम्ही वर्क करू शकत नाही, तर सर्व्हर शिवाय तुम्ही ते पेज रन करू शकत नाही. आता सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग मध्ये कोणकोणते येतात लँग्वेज, लाईक PHP येतं, देन पायथन लँग्वेज आहे, असे सर्व्हर साइड काही प्रोग्रामिंग आहे. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग मध्ये जावा स्क्रिप्ट हे मेजरली काय असते, हे असते. हे आपण डिफरन्स लास्ट टाइम डिस्कस केलेला आहे, बरोबर आहे. अजून केलेलंच नाही ना सुमेधा, अजून शेअर केलेलं नाहीये, वेट. ओके, हे मी जस्ट ओव्हरव्ह्यू घेतोय, तुम्हाला सांगतोय की लास्ट लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं. ओके, तुम्ही माहिती आहे की तुम्हाला मी रेकॉर्डेड पाठवलं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असणार आहे ते. येस ऑर नो, रिप्लाय द्या तिथे चॅटमध्ये. प्लीज रिप्लाय मी. येस, ओके. नाउ आय एम गोइंग टू शेअर दिस स्क्रीन, वेट फॉर फ्यू सेकंड्स. आता दिसते का बघा, हे आपण बघितलं होतं, आठवत असेल तुम्हाला. पॉप्युलर फ्रेमवर्क लायब्ररीज, JS libraries like Angular, Vue, and React. These are few framework, or it is also called as libraries of JavaScript. Yes. Now let's move to the new concept, and that is switch case and looping structures. Okay. Before you move to the looping structure, uh, we have to know about control structure. It is also called as a decision making structure or decision making statements. Now again, I want to ask you about which type of decision making statements in JavaScript. एक दोन जरी सांगितलं तरी चालतील. हिंट देतो तुम्हाला. टोटल देर आर 3 decision making statements. या अगोदरच्या लेक्चरला आपण कुठेतरी डिस्कस केलेलं आहे की डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. येस, व्हेरी गुड. इफ एल्स, अजून एक राहतोय, कोणाला माहिती आहे का? अजून एक थर्ड टाईप आहे बघा. नाही गार्गी, असं नाही आहे ते. बघा, मी शेअर केले स्क्रीन, मी तुम्हाला दाखवतो लगेच वर्ड डॉक्युमेंटमध्ये. दिसतं सगळ्यांना येते. First type name is if statement. Then second statement is if dot 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 else statement. And now third, if dot 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 else if, sorry, else if dot 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 else statement. Okay. So these are 3 different types, which is related to the any programming. कुठल्या प्रोग्राम मध्ये जनरली हे टाइप्स येत असतात. ओके, लक्षात सगळ्यांच्या हे कन्सेप्ट काय आहे ते. Okay, so previous year बघा, previous year we have learned different basic syntax of JavaScript, such as variable declaration, if structure,
function, etc. Let us learn some extra features. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट मध्ये अजून असं कुठलंही घेऊ शकतं. इफ स्ट्रक्चर मध्ये बघितलं, इफ स्टेटमेंट इज नथिंग बट इफ स्ट्रक्चर, बरोबर आहे. if else if is called as nested if. Okay, one if inside another if. Okay, so which helpful to make decision, okay, for the user to check content, whether it is for example whether it is zero or not. Okay, it also used to check different conditions, multiple conditions as well, through condition. Okay, so this is a conditional statement. It is also called as a decision making statements. We already discussed, right? So switch case is a new thing. Okay, switch case statement. So let's start. JavaScript has a built-in multi-way decision statement known as switch. See, built-in multi-way decision statement. Okay, multi-way. Okay, um, the switch statement tests the value of given expression against a list of case values, and when match is found, a block of statement associated with that case is executed. Okay, कसं आहे तर स्विच स्टेटमेंट काय करतं तर व्हॅल्यू टेस्ट करतं, व्हॅल्यू एक्सप्रेशन मध्ये टाकला जातं, ती व्हॅल्यू कम्पेअर केली जाते डिफरंट मॅचेस बरोबर, डिफरंट व्हॅल्यूज बरोबर, केस व्हॅल्यूज बरोबर. सपोज 5 व्हॅल्यूज आहेत तर 5 व्हॅल्यूज बरोबर कम्पेअर केलं जाईल. ओके, आणि 5 व्हॅल्यूज बरोबर 5 व्हॅल्यूज बरोबर काय होईल, कम्पॅरिझन सॉरी चेक केलं जाईल. आणि इथली जर जर मॅच झालं, मॅच इज फाउंड, इफ when match is found, a block of statement associated with that case is executed. ते रिलेटेड केस असेल, ओके, स्टेटमेंट असेल, ते काय होईल, तो ब्लॉक हा एक्झिक्यूट होईल. मी प्रोग्राम दाखवेन तुम्हाला, प्रोग्राम म्हणून तुम्हाला अजून काय होईल ती कन्सेप्ट अंडरस्टँड करता येईल. येते लक्षात. There should not be duplicity, okay, between the cases. The value for the case must be similar data type as the variable in switch. जे व्हेरिएबल मध्ये तुम्ही डिफाईन केला असेल तसाच काय असला पाहिजे, टाईप हा असला पाहिजे केस मध्ये घेताना. कशाला, डिफॉल्ट स्टेटमेंट इज नॉट मॅन्डेटरी. आता त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला बघता येईल, त्या एक्झाम्पल वरून तुम्हाला अजून समजेल, सिंटॅक्स वरून सुद्धा त्याला मध्ये तुम्हाला ते समजू शकेल. सो देयर इज अ सिंटॅक्स ऑफ स्विच केस. ओके, सिंटॅक्स तर दिसते तुम्हाला हे की switch in bracket expression. When you write expression, then it is used to, this expression is used to check, एक्सप्रेशन दिल्यानंतर गिवन एक्सप्रेशन वरती काय होईल, चेक होईल. ओके, कुठल्या केसमध्ये तो फाउंड होतोय, कुठल्या केसला मॅच होतोय, बरोबर आहे. त्या मॅच झालेल्या केसला काय होईल, तर एक्झिक्यूट होईल त्या पर्टिक्युलर स्टेटमेंटचा ब्लॉक. ओके, सपोज सेकंड केस हा मॅच झाले एक्सप्रेशन बरोबर, तर ते काय होईल, स्टेटमेंट ब्लॉक नंबर 2 विल एक्झिक्यूट. ओके, जर मॅच झाली ह्या एन स्टेट किंवा ह्या फर्स्ट स्टेटमेंट बरोबर, तर फर्स्ट केस बरोबर, तर व्हॅल्यू केसची जी स्टेटमेंट असेल ती काय होईल, एक्झिक्यूट होईल. जर सगळ्या केस बरोबर, एन नंबर ऑफ केस बरोबर कुठेही मॅच नाही झाली, तर काय होईल, तर ती जाईल डिफॉल्टला. ओके, शोज डिफॉल्ट स्टेटमेंट टू द युजर. स्टेटमेंट ब्लॉक कुठला एक्झिक्यूट होईल, तर डिफॉल्टचा हा एक्झिक्यूट होईल. जसं इफ एल्स, मी मुद्दाम तुम्हाला हे एक्झाम्पल हे दाखवलं टाइप्स, कारण याच्यामध्ये असंच आहे की इफ एल्स इफ जेव्हा आपण बघतो, स्पेशली इफ एल्स इफ, मल्टिपल नेस्टेड इफ म्हणतो आपण त्याला. ओके, और लॅडर इफ, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ, सी, इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्लॅश लॅडर इफ, बरोबर आहे. काय म्हटलं त्याला, 11 मध्ये आपण पाहिलं होतं लॅडर इफ म्हटलं होतं. का असं म्हटलं होतं, तर मल्टिपल कंडिशन्स यामध्ये काय करतात, चेक करता येतात. ओके, आणि जर कुठल्याही कंडिशन मध्ये जर सॅटिस्फाय नाही झाली स्टेटमेंट, तर काय होईल, तो तो पार्ट जातो एल्स ब्लॉकला, म्हणजे लास्ट. ओके, तसंच इथे सुद्धा काय आहे, जर कुठल्याही केस बरोबर मॅच नाही झाली स्टेटमेंट, देन विच इज रिडायरेक्ट टू द डिफॉल्ट स्टेटमेंट अँड एक्झिक्यूट दिस ब्लॉक.
डिफॉल्ट समजलंय काय आहे ते मिनिंग? इथपर्यंत समजलं? सिंटॅक्स वरून समजतंय का? आपण प्रोग्राम बघणारच आहोत. आपण प्रोग्राम डेप्थ मध्ये बघणार आहोत. ओके, समजून घेणार आहोत काय एक्झॅक्ट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ते समजू शकेल. ओके, आपल्याकडे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बुकमध्ये. तो प्रोग्राम कोणता आहे? तर डेज तुम्हाला काय करायचंय, हे करायचं, चेक करायचंय. ओके, 6 नंबरचा डे कोणता आहे? तर तो तुम्हाला तो काय व्हायला पाहिजे, मॅच झाला की तो डिस्प्ले व्हायला पाहिजे. या अशा वेळेस सिंपल असं एक्झाम्पल त्याने काय केलेलं आहे, इथे शो केलेलं आहे. येथे लक्षात सगळ्यांच्या काय येते कन्सेप्ट? बघा, व्हॅल्यू घेतली इथे. तुम्हाला हे कोड दाखवतोच. डेफिनेटली हे कॉपी करून घेतो कंटेंट. ऑलरेडी मी त्यावरती वर्क केलेलं आहे. लेट मी शो एक्झॅक्ट एरिया, experimental area in that topic number 3 and in that switch case. बघा, फोल्डर ऑर्गनाइज केले, त्याच्यामुळे मला ते काय आलं, क्विकली फाइंड झालं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं की फोल्डर प्रॉपरली केले तर तुम्हाला फाईल काय होईल, इझिली सापडू शकेल. दिसतंय? डॉक टाइप डिक्लेरेशन, HTML टॅग, हेड टॅग, टायटल टॅग, स्विच केस प्रोग्राम. टायटल काय